होळीचा उत्सव. आज होळीचा दिवस होता आणि सकाळी सकाळी आई बाबा गट्टू चिंकी सगळे तयार झाले होते. आई बाबा हॅपी होली. हॅपी होली मुलांनो. काय बिंगो, आमच्या सोबत सोसायटीमध्ये पहिल्यांदा होळी खेळण्यासाठी तयार आहेस ना? ये चला मग. गट्टू चिंकी, आई बाबा आणि बिंगो सगळेजण खाली सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तिथे सोसायटीतले सगळेजण अगोदरच आलेले होते. गट्टू चिंकी पाहतात की ग्राउंडच्या कॉर्नर्समध्ये मोठे मोठे स्टॉल्स लागलेले आहेत, जिथे खूप सारे रंग ठेवलेले होते. लोक एकमेकांना रंग लावत होते. पण या सगळ्यांमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट होती की ग्राउंडमध्ये ठेवलेला लहान मुलांचा मोठा पाण्याचा पूल. ते पाहून गट्टू चिंकी एकदम म्हणतात, पूल, वाव. गट्टू चिंकीला एवढं खुश झालेलं बघून तेवढ्यात तिथे सेक्रेटरी काका येतात आणि म्हणतात, आहे ना कमाल गट्टू चिंकी. मी विचार केला की यावर्षी होळी सेलिब्रेशन मध्ये काहीतरी नवीन करूया. तर हे घ्या, स्पेशल पूल तुम्हा सगळ्या मुलांसाठी. हॅपी होळी. थँक्यू काका. तुम्हालाही हॅपी होली. ही होली तर एकदम धमाकेदार होणार आहे. काय हो ना चिंकी? एकदम बरोबर बोललास गट्टू. मग आई बाबा सोसायटीतल्या दुसऱ्या काका काकूंना कलर्स लावू लागतात आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांना शोधू लागतात. ते बघ चिंकी, ते हरी, गुड्डी आणि बंटी. हॅपी होली गुड्डी. हॅपी होली चिंकी. तू तर अचानक येऊन मला सरप्राईजच दिलंस. हाच तर माझा प्लॅन होता. हॅपी होली मित्रांनो. हॅपी होली गट्टू चिंकी. किती मस्त आहे ना की सेक्रेटरी काकांनी फक्त नैसर्गिक रंग मागवलेत. ते काढण्याचं आपल्याला टेन्शनच घ्यावं लागणार नाही. हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बिंगो, तुला सुद्धा हॅपी होली. बिंगो किती क्यूट दिसतोय. एकदम बरोबर चिंकी. सगळे मित्र बोलतच असतात. तेवढ्यात तिथे शिवा आणि कीर्ती दीदी येतात. हॅपी होली गट्टू चिंकी. हॅपी होली शिवा. हॅपी होली कीर्तीताई. बिंगो, तुलाही हॅपी होली. कीर्तीताई, शिवा, जसं तुमची आपल्या सोसायटीमध्ये होळीची पहिली वेळ आहे, तसंच बिंगोची सुद्धा ही पहिली वेळ आहे. आणि मग गट्टू म्हणतो, चला मित्रांनो, आता आपण होळी खेळायला सुरुवात करूया. गट्टूचं बोलणं ऐकून शिवा आणि कीर्ती दीदी एकमेकांकडे कन्फ्युजनने पाहू लागतात. मी आणि अहल्या आधी एपडी गट्टू चिंकी. शिवाचं बोलणं ऐकून सगळे फ्रेंड्स कन्फ्यूज होतात. ओ, शिवा विचारतोय की तुम्ही खरी होळी कशा प्रकारे खेळतात बरं गट्टू चिंकी? ओ, तुम्हाला आत्ताच कळेल शिवा आणि कीर्तीताई. काय मित्रांनो, तयार आहे ना? येस. ओके, मग ते बघा, त्या आहेत पिचकाऱ्या. ये, लेट्स गो. सगळेजण लगेचच तिकडे जातात आणि एक एक पिचकारी उचलतात. शिवा, कीर्तीताई, आता आपण एक गेम खेळूया, ज्यामध्ये प्रत्येक जण एक एक रंग निवडेल आणि मग सगळे लपून जातील आणि एकमेकांना शोधून त्याला पिचकारीने मारणार. आपल्याला दुसऱ्यांपासून वाचायचंही आहे आणि शेवटी ज्याचा रंग सगळ्यांवर असेल तो जिंकेल. वाव, इंटरेस्टिंग. माझा लाल. माझा गुलाबी. माझा ब्लू. हिरवा. येलो. ओके, मग माझा ऑरेंज. ब्राऊन. एवढं बोलतात सगळी मुलं वेगवेगळ्या दिशेला धावून जातात आणि गेम सुरू होतो. हे घे गट्टू. ओ नो, पळा. जेव्हा गट्टू धावतो तेव्हा गुड्डी आणि बंटीही त्याला पकडतात आणि त्याच्यावर कलर टाकू लागतात. पण तेवढ्यात पाठीमागून चिंकी येते आणि हे घ्या, शूटर चिंकीचा वार. चिंकीपासून हरल्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा लपतात
इकडे हरी खूप वेळापासून पुलाच्या मागे लपला होता. त्याला कुणीच पाहू शकत नव्हतं आणि आतापर्यंत त्याच्यावर कुणीही पिचकारीने कलर टाकला नव्हता. मी इथं स्वच्छ आहे अजून. असं वाटतं या वेळेला मी जिंकेन. हरी लपून छपून सगळ्यांना पाहत होता. पण तेवढ्यात सगळ्यांपासून वाचू शकतोस बेटा, पण भूतापासून नाही. या आवाजानं हरी मात्र चकित होतो आणि पाठीमागे पाहतो. काय भूत? पळा! पण हरी पळण्याच्या अगोदरच भूत त्याच्या पिचकारीनं त्याच्या अंगावर काळा रंग उडवतो. भूत 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 ओरडतच हरी तिथून निघून जातो. माझ्या पिचकारीपासून कोणीच वाचू शकत नाही. आता सुटलेल्या लोकांना सुद्धा लवकरच रंग लावेन. पण तेवढ्यात पाठीमागून घोस्टवाला मास्क लावलेलं भूत येतं आणि ओफो, जा ना बाजूला, मी पिचकारीत रंग भरतीये. ओहो, कोण आहे? जसं चिंकी पाठीमागे वळून पाहते तर ती ओरडते भूत! आणि संधी साधून भूत आपल्या पिचकारीनं काळा रंग टाकून तिथून निघून जातो. वाचवा वाचवा, होळी पार्टीमध्ये भूत आलं. चिंकीला ओरडताना पाहून सगळी मुलं तिथे येतात. काय झालं चिंकी? गट्टू, आपल्या पार्टीमध्ये एक भूत आलंय. काय तू पण चिंकी, भूत वगैरे काहीच नसतं. मी सुद्धा त्याला बघितलं. हे बघा, माझ्या अंगावर सुद्धा त्याने ब्लॅक कलर टाकला. काय भूतने रंग लावला? असं वाटतंय की हे भूत खूपच खोडकर आहे. चला मित्रांनो, आता आपलं नवीन मिशन आहे या होळी पार्टीतल्या भूताला पकडून रंग लावायचा. ओके, डन. मग तर सगळी मुलं एकत्रितपणे भूताला शोधायला सुरू करतात. भूत! ओ, ही तर तू आहे चिंकी. हो, भूत नाही. चल तिकडे पाहूया. तिकडे हरी पुलाच्या आतमध्ये वाकून पाहत होता. तेवढ्यात गट्टू आणि बिंगो त्याच्या जवळ येतात आणि गट्टू त्याला विचारतो, हे काय करतोय हरी? भूताला शोधतो आहे. अरे तो भूत आहे, मासा नाही. सगळी मुलं त्याला शोधत होती की तेवढ्यात गट्टू आणि बिंगोला काहीतरी वेगळं दिसतं. अच्छा, तर हे भूत दुसरं कोणी नाही तर मॉन्टी आहे. आताच दाखवतो याला. काय बिंगो, चल या भूताला फूल बनवूया. मग गट्टू बिंगोला घेऊन पुलाच्या जवळ जाऊन उभा राहतो. तिकडे मॉन्टी आपल्या पिचकारीमध्ये खूप सारा रंग भरून पुन्हा मास्क लावतो. आता पुढचा निशाणा कोणाला बनवू? मॉन्टी ग्राउंड मध्ये सगळ्यांकडे पाहतो आणि त्याला गट्टू पुलाच्या जवळ उभा असलेला दिसतो. ओहो, तो आहे माझा पुढचा शिकार. हे घे गट्टू. ओ नो. तो नजारा पाहून सगळी मुलं तिथे येतात. काय मॉन्टी, पकडलं ना तुला? अच्छा, म्हणजे हे भूत दुसरं कोणी नाही तर मॉन्टी होता. हे तू काय चांगलं केलं नाहीस गट्टू. मॉन्टी, जशास तसे. सगळी मुलं मॉन्टीकडे बघून हसू लागतात. ही तर माझ्या लाईफ मधली सगळ्यात बेस्ट होली आहे. आणि आमची. आणि अशा प्रकारे बिंगो गट्टू चिंकी सोबत आपली पहिली होळी सेलिब्रेट करतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.